हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 5 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वैद्यबुवांना एक आयुर्वेदावर पुस्तक लिहिण्यासाठी चक्क 5 लाख रुपयांचा चेक मिळालाय आणि या 5 लाख रुपयातून ते आपलं घर परत घेणार आहे. त्यामुळे वैद्य कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळ्यांना असं वाटलं की वैद्यबुवांना त्यांच्या कामामुळे ही ऑफर मिळाली आहे. पण त्यानंतर प्राजक्ताला संशय आला आणि प्राजक्ताने सुलक्षणाला याबद्दल विचारलं. तेव्हा सुलक्षणाने सांगितलं, हे सगळं मीच केलं आहे आणि मी भाग्यश्री आरव यांच्या लग्नासाठी सुद्धा तयार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैद्यबुवा, चारू, आजी, तृप्ती हे सगळे तोंड पाडून बसलेले असतात. प्राजक्ता आणि भाग्याला काही कळतच नाही. या दोघी विचारतात, काय झालंय, तुम्ही सगळे असे तोंड पाडून का बसला आहात, सांगा ना. आणि आजी म्हणते, आता कोणत्या तोंडाने सांगू. तृप्ती म्हणते, जे देवाने दिलंय त्याने सांगा, दुसऱ्या कोणत्या तोंडाने सांगता. हे ऐकून आजी खूप चिडते आणि म्हणते, चोंबडे, तुझ्यासारखं तोंड नाही दिलं ना मला देवाने. तुझ्यासारखं तोंड दिलं असतं ना तर मला बोलता आलं असतं, पण आता या तोंडाने कसं बोलू तेच कळत नाहीये. तृप्ती खूप चिडते आणि चारू चक्क जिने इतक्या वेळ डोक्याला हात लावलेला असतो ती तोंडाला हात लावून खुदू खुदू हसू लागते. आजीची बडबड सुरूच असते आणि मग तृप्ती सुद्धा हसायला लागते. चारूला तर हसणं कंट्रोलच होत नाही. तृप्ती सुद्धा हसू लागते. त्यांना हसताना पाहून वैद्यबुवा जोरजोरात हसू लागतात. प्राजक्ता आणि भाग्याला कळतच नाही, एवढा वेळ तोंड लटकून बसले होते, अचानक असे वेड्यासारखे का हसताय. आजी सुद्धा मग जोरजोरात हसायला लागते. सगळेच हसत असतात. प्राजक्ता आणि भाग्याला काही कळतच नाही. दोघी विचारतात, काय झालंय तुम्हाला. प्राजक्ता, मला असं वाटतंय हे सगळे वेडे झालेत, असं भाग्या म्हणते. आणि हे ऐकून तृप्ती आणखीनच जोरजोरात हसू लागते. चारू, त्यानंतर वैद्यबुवा, कोणालाच हसणं कंट्रोल होत नाही. आणि चारू म्हणते, काय आई, काय बोलतेस तू. आई विचारते, काय झालं, मी जास्त बोलले का. तृप्ती म्हणते, जास्त नाही, खूपच जास्त बोललाय तुम्ही, त्यामुळे तर आईला हसू कंट्रोल झालं नाही. वैद्यबुवा म्हणतात, काय चारू, 2 मिनिटं सुद्धा तुला कंट्रोल करता नाही आले, काय हसतेस तू. आणि चारू आणखीनच जोरजोरात हसत असते. त्यांना हसू कंट्रोलच होत नाही. फक्त आजी एकटीच हसत नाही. माझ्यामुळे सगळं नाटक फसलं असं तिला वाटत असतं. पण अजूनही प्राजू आणि भाग्याला काही कळतच नाही की हे सगळे नेमके का हसताय. प्राजक्ता विचारते, मामा काय झालंय, मामी काय झालंय, तुम्ही का हसताय. भाग्यसुद्धा सगळ्यांना हाच प्रश्न विचारते. आणि मग तेवढ्यात वैद्यबुवा हे पुढे येतात आणि म्हणतात, थांबा, मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालंय. आणि मग वैद्यबुवा या दोघींना चक्क एक चेक दाखवतात आणि हा चेक थोडा थोडका नाही तर 5 लाख रुपयांचा असतो. हा चेक पाहून भाग्य आणि प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. भाग्य विचारते, बाबा, कोणाकडून घेतले तुम्ही हे सगळे पैसे. आणि मग वैद्यबुवा पुढे येऊन सांगतात, तुम्हाला काय वाटतं, तुमचा बाप आता रिटायर झालाय, त्याला एक हार्ट अटॅक येऊन गेला म्हणजे तो काही कामाचा राहिला नाहीये. अरे, तुमच्या बापाचं टॅलेंट खूप आहे आणि हे टॅलेंट ओळखणारी एक व्यक्ती भेटली आहे. प्राजक्ता आणि भाग्याला काही कळतच नाही. आणि वैद्यबुवा सांगतात, मला एका प्रकाशकाने आयुर्वेदावर पुस्तक लिहिण्यासाठी 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय आणि हा त्याचाच ॲडव्हान्स पेमेंटचा चेक आहे. हे ऐकून प्राजक्ता आणि भाग्याला खूप आनंद होतो. या दोघी खूप खुश होतात आणि आता 5 लाख रुपये मिळणार म्हणून सगळेच खूप खुश असतात. वैद्यबुवा म्हणतात, आता उद्याच्या उद्या मी हे 5 लाख रुपये घेऊन येतो आणि मग त्यानंतर हे 5 लाख रुपये आपण तो कोणता गुंड आहे ना त्या नऱ्या भाईला देऊन टाकायचे आणि मग आपलं घर त्याच्याकडून सोडून घ्यायचं. प्राजक्ताला माहीत असतं की 5 लाखात काही होणार नाही, पण भाग्या, चारू वगैरे सगळे खुश असतात. आणि तृप्ती विचार करते, 5 लाखात काय डोंबलं होणार आहे, त्या नऱ्याबाईला 20 लाख रुपये द्यायचे, पण तेवढंच 5 लाख रुपये देऊन काही दिवसांसाठी तो शांत बसेल, या घरातून आपल्या घरात परत जाता येईल असा विचार करून तृप्ती खुश होते. आणि प्राजक्ता विचारते, पण मामा, तू कधी गेला होता प्रकाशकाकडे आणि तुला ही ऑफर कशी मिळाली. तर वैद्यबुवा सांगतात, नाही नाही, मी नाही गेलो प्रकाशकाकडे, मला स्वतःहून प्रकाशकाचा कॉल आला होता की तुम्ही आमच्यासाठी असं एखादं आयुर्वेदावर पुस्तक लिहाल का, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये द्यायला तयार आहोत.
आणि हो, त्यांना अशी एखादी व्यक्ती हवी होती जिला आयुर्वेदाचं खूप ज्ञान असेल. मग त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. त्यांना माझं नाव कळालं की मी पंचक्रोशीत चांगलाच प्रसिद्ध आहे माझ्या औषधींसाठी, काढ्यांसाठी. आणि मग त्यांनी लोकांना विचारलं, त्यांच्याशी सल्लामसलत केली. माझे औषधं, काढा खरंच उपयोगी आहे की नाही हे सगळं जाणून घेतलं. आणि मग त्यांनी मला ही ऑफर दिली आहे. आणि शेवटी माझ्या कलेचा इतका मोठा सन्मान म्हणून मी सुद्धा तयार झालो. भाग्या, प्राजक्ता, तृप्ती सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि आई आजी हात जोडून म्हणते, देवाचीच कृपा, उद्या तुम्हाला तुमच्या घरी जाता येईल. सगळे खूप खुश असतात. वैद्यबुवासुद्धा खुश असतात. आणि मग आजी एक एक करून सगळ्यांना गोड देते. सगळ्यात आधी मामा, चारू, मग भाग्या, तृप्ती आणि शेवटी नाईलाजाने प्राजक्ताला सुद्धा गोड खायला देते, पण ते तोंड वाकडं करूनच. सगळ्यांना आनंद झालेला असतो की शेवटी आपल्याला आपलं घर परत मिळणारच. आणि मग थोड्या वेळानंतर प्राजक्ता ही घराच्या बाहेर फेऱ्या मारत असते आणि विचार करते, मामाला पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळाली हे चांगलंच झालं, परंतु या ऑफरच्या टायमिंगवर मला शंका येते की अचानक अशी ऑफर कशी मिळाली. नक्कीच हे सुलक्षणा मॅडमने तर घडून आणलेलं नसेल ना. पण मी त्यांना कसं फोन करून विचारू, कारण जेव्हा मी त्यांच्या घरातून निघाले तेव्हा तर त्या खूप चिडलेल्या होत्या. त्यामुळे त्या लगेच असं काही करतील असं वाटत नाही. पण त्यांच्याशिवाय दुसरं असं कोण करणार आहे, त्यांनाच फोन करून विचारते. असा विचार करून प्राजक्ता सुलक्षणाला कॉल लावते. सुलक्षणा तिच्याच फोनची वाट पाहत असते. सुलक्षणा फोन उचलते आणि प्राजक्ता तिला सांगते, मॅडम, आज माझ्या मामांना एक आयुर्वेदावर पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळाली आहे आणि त्यासाठी 5 लाख रुपयांचा चेकसुद्धा ॲडव्हान्स पेमेंट म्हणून मिळाला आहे. सुलक्षणा म्हणते, मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, तुझा आवाज असा काय येतोय? आता तुम्ही ते पैसे त्या गुंडाला द्या आणि तुमचं घर सोडून घ्या, तेथे राहायला जा. प्राजक्ता सुलक्षणाला डायरेक्ट विचारते, ही ऑफर तुमच्या थ्रूच आली आहे ना, हे सगळं तुम्हीच केलं आहे? सुलक्षणा सांगते, हो प्राजक्ता, कारण आजकाल पुस्तक लिहायला एवढे पैसे कुणी देत नाही. त्यामुळे जर एकाच वेळेस 20 लाख रुपये दिले असते तर शंका आली असती. मग 5 लाख रुपये दिले आहेत, तुम्ही तेवढे 5 लाख त्या नऱ्या भाईला द्या, बाकीच्या 15 लाखांचं कर्ज मी फेडते आणि मग तुम्ही तुमच्या घरी राहायला जाऊ शकता. प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते, पण मॅम, मी तुमच्यासमोर जी अट ठेवली ती तर तुम्हाला मान्य नव्हती ना, मग तुम्ही एवढे पैसे द्यायला कसे तयार झालात? तर सुलक्षणा सांगते, प्राजक्ता, तू माझ्यासमोर जी अट ठेवली ना ती मला नाही आवडलेली आहे. तुझं वागणं मला नाही आवडलं आहे. पण मी तुला सांगितलं आहे ना, एकदा सुलक्षणा सूर्यवंशीने एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, मग तिच्यासाठी ती काहीही करू शकते. म्हणून मी हे सगळं केलं आहे. आणि सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत. उद्या मला भेटायला ये. घरी आल्यावर आपण बोलूया. आणि हो, येताना तुझी बहीण भाग्यश्रीची लग्नपत्रिकासुद्धा घेऊन ये. मला ती आमच्या गुरुजींना दाखवायची आहे. भेटूया उद्या. असं म्हणून सुलक्षणा फोन कट करते. प्राजक्ता विचार करते, भाग्यश्रीची लग्नपत्रिका, याचा अर्थ सुलक्षणा मॅम भाग्या आणि आरव सरांच्या लग्नासाठी तयार आहे असंच दिसतंय. आणि प्राजक्ता हाच विचार करत असते. तेवढ्यात कौस्तुभ घरी येतो आणि विचारतो, प्राजक्ता, तू येथे काय करतेय? तर प्राजक्ता त्यालाच विचारते, तू कोठे गेला होतास? मामाची तब्येत बरी नसते आणि तू दिवसभर कोठे जातो? आता तर तुला जॉबसुद्धा नाही आहे. तू आधीसारखं काही चुकीचं काम तर करत नाही आहे ना? तर कौस्तुभ म्हणतो, अगं नाही गं प्राजक्ता, मी असं काही करत नाही आहे. तुला खरं सांगायचं तर जॉब नाही आहे, तर दिवसभर घरी बसून बसून कंटाळा येतो. आणि त्यात दिवसभर आजी आणि तृप्तीची भांडणं सुरू असतात. तृप्ती, चल माझ्या माहेरी, चल माझ्या माहेरी म्हणून मागे लागलेली असते. म्हणून या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी थोडा फिरायला गेलो होतो. तू सांग ना, काय झालं? तर प्राजक्ता सांगते, दादा, आता मी तुला जे काही सांगतेय ते शांतपणे ऐकून घे. तुला पोलीस स्टेशनमधून सोडवण्यामध्ये सुलक्षणा मॅडमने आपल्याला खूप मदत केली आहे आणि आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्यावर उपकार केले आहेत. कौस्तुभ विचारतो, म्हणजे? प्राजक्ता त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की मी सुलक्षणा मॅडमकडे मदत मागितली आणि त्या आपल्याला 20 लाख रुपये द्यायला तयार आहेत. त्यापैकी 5 लाख रुपये एका प्रकाशकाद्वारे त्यांनी आपल्या मामाला दिले आहेत पुस्तक लिहिण्यासाठी. आणि नऱ्या भाईला तू असं सांगायचं की माझ्या बाबांकडून हे 5 लाख रुपये घ्या आणि मामाला असं वाटलं पाहिजे की तोच आपलं घर सोडवतोय. आणि मग 15 लाख स्वतः सुलक्षणा मॅम त्या गुंडाला देतील आणि आपलं घर आपल्याला परत मिळेल. हे ऐकून कौस्तुभ खूप खुश होतो आणि म्हणतो, सांग मला प्राजक्ता, या सुलक्षणा मॅम कुठे राहतात? मला जाऊन त्यांचे पाय धरायचे आहेत.
त्या खरंच आपल्यासाठी किती काय करताय. प्राजक्ता म्हणते, दादा आपण ते नंतर पाहू. आधी तू एक लक्षात घे, ही गोष्ट मामाला कळायला नको आणि तृप्ती वहिनीला सुद्धा कळायला नको. नाहीतर तृप्ती वहिनी कशी आहे तुला माहिती आहे. कौस्तुभ म्हणतो, हो तिला कायचं सांगतोय मी. तिला सांगितलं तर अर्ध्या तासात अख्ख्या मुंबईला कळेल, म्हणून तिला मी काहीच कळू देणार नाहीये. पण प्राजक्ता, सुलक्षणा मॅम तुझ्यासाठी एवढं काय करताय. तू त्यांच्यावर्षी कोणती जादू केली आहे. पण प्राजक्ता उत्तर देत नाही. कौस्तुभ म्हणतो, ठीक आहे नको सांगू मला, मी जातोय घरी. आणि कौस्तुभ घरी निघून जातो. प्राजक्ता विचार करते, सुलक्षणा मॅमवर मी काय जादू केली आहे ना, ते माझं मलाच माहिती आहे. पण त्यानंतर माझ्या आयुष्याचं काय होईल हे सांगता येत नाही. मला आता आलोक सरांशी लग्न करावंच लागेल असा विचार करून प्राजक्ता चांगलीच घाबरते. दुसरीकडे सुलक्षणासुद्धा तिच्या घरी झोपलेली असते, परंतु तिला काही झोप लागत नाही. सुलक्षणाला पुन्हा पुन्हा हेच आठवतं की आज प्राजक्ताने आलोकशी लग्न करण्याच्या बदल्यात भाग्य आणि आरवचं लग्नसुद्धा लावून द्या अशी मागणी ठेवली आहे. आणि ती हे सुद्धा म्हणाली की जर भाग्य आणि आरव सरांचं लग्न होणार नसेल तर मी सुद्धा तुमचा प्रस्ताव मान्य करणार नाही. मला ही डील मान्य नाही. मी आलोक सरांशी लग्न करणार नाही. आणि हे सगळं आठवून तिला खूप टेन्शन येतं. सुलक्षणाला काही झोप येत नसते. सुलक्षणा काहीतरी विचार करते आणि किचनमध्ये येते. तर तिला किचनमध्ये चक्क आलोक काहीतरी गॅसवर बनवताना दिसतो. आलोकला पाहून सुलक्षणा घाबरते आणि जागेवरच उभी राहते. आलोक तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, येथे काय टोल लागलाय का. सुलक्षणाला काही कळतच नाही. सुलक्षणा विचारते, म्हणजे. आलोक म्हणतो, नाही, टोल समोर असल्यावर गाड्या अशा थांबतात ना. मी काय टोल घेणार नाहीये, येऊ शकतेस तू इकडे. मी कारण नसताना चिडत नाही. हे ऐकून सुलक्षणाला आश्चर्य वाटतं. सुलक्षणा ही आलोक जवळ येते आणि त्याला सांगते, मला झोप येत नव्हती ना, म्हणून असं वाटलं की दूध प्यावं म्हणून मी येथे आले. तुला सुद्धा झोप येत नव्हती का. आलोक म्हणतो, नाही नाही, झोपेतच मी हे सगळं करतोय. सुलक्षणा विचारते, काय करतोयस तू. आलोक म्हणतो, जेवण बनवतोय. जेवतेस का. सुलक्षणाला काय विचारावं ते कळतच नाही. आलोक तिला सांगतो, झोप येत नव्हती म्हणून काढा बनवतोय माझ्यासाठी. सुलक्षणा विचारते, या काढ्याने मला सुद्धा झोप येईल का. मी सुद्धा बनवते, मला सांगशील ना तू. आलोक काहीच बोलत नाही. सुलक्षणा आलोकसारखाच काढा बनवण्याचा विचार करते. त्याच्यासारखंच गॅसवर भांडं ठेवते. मग त्याला विचारते, काय काय टाकलंस तू. आलं, मध टाकलंय, जिरे वगैरे टाकलेत का. किती जिरे घ्यायचे. परंतु सुलक्षणाला काही नीट जमत नाही. ती फक्त गॅसवर भांडं ठेवते पण गॅस पेटवत नाही किंवा मग त्यामध्ये पाणी टाकत नाही. आणि आलोकच तिला लायटर देतो, मग पाणी देतो आणि मग जिरे टाकताना सुद्धा ती 1 चमचा टाकू का, 2 चमचे टाकू का असं विचारत असते. आणि आलोकला समजतं हिला काही जमणार नाहीये, हे सगळं माझं मलाच करावं लागणार आहे. आणि या दोघे एकमेकांकडेच पाहत असतात. पहिल्यांदाच या मालिकेमध्ये आलोक हा सुलक्षणावर चिडलेला नाहीये, तिच्याशी एवढं शांतपणे बोलतोय. आणि इकडे प्राजक्ता आणि भाग्या दोघीही किचनमध्ये झोपण्याची सगळी तयारी करतात. आणि प्राजक्ता ही भाग्याजवळ येते. भाग्या तिला सांगते, प्राजक्ता काय सांगू, मला इतकं छान वाटतंय ना की आता आपण आपल्या घरी परत जाणार आहोत. फक्त आजची रात्र आई आजीच्या घरात, उद्या आपण आपल्या घरात. हे ऐकून प्राजक्तासुद्धा खुश होते आणि म्हणते, खरं आहे तुझं, मलासुद्धा खूप छान वाटतंय. भाग्या एक्सायटेड असते की उद्या आपण आपल्या घरी जाणार. परंतु प्राजक्ताला मात्र मी सुलक्षणा मॅमसमोर काय प्रस्ताव ठेवला हेच सगळं आठवत असतं. आणि प्राजक्ता ही भाग्याला विचारते, भाग्या तू लग्न न करण्याचा निर्णय का घेतला आहेस. भाग्याला खूप राग येतो आणि भाग्या विचारते, प्राजक्ता तू हा विषय का काढतीयेस. आता लग्नाचा विषय काढायचा काय संबंध. मी काय बोलतीये की उद्या आपण आपल्या घरी जाऊ आणि तू मला असं का विचारतेस. प्राजक्ता म्हणते, हळूहळू मला फक्त एवढं सांग की तू जो हा निर्णय घेतलाय की तुला लग्न नाही करायचंय, हा तू रागाच्या भरात घेतलाय की तुझं ठाम मत आहे की तुला लग्न करायचं नाहीये. आणि मग भाग्या ही प्राजक्ताला सांगते, कारण मला परत परत ते नकोय. म्हणजे मुलं येणार, माझ्या रंगरूपावर मला रिजेक्ट करणार, मग आईबाबा त्यांच्या पाया पडणार, हुंडा देण्याचं वचन देणार. मला हे सगळं नकोय ना, म्हणून मी लग्नाला नकार देतेय आणि मला लग्नच करायचं नाहीये. तर इकडे आलोक आणि सुलक्षणा एकत्र असतात. तेव्हा सुलक्षणा आलोकला सांगते, तुला आठवतंय का आलोक, तू लहान होता तेव्हा तुला खूप भूक लागली होती आणि मग तू चक्क आलं खाल्लं होतं आणि ते आलं तुला इतकं तिखट लागलं होतं की संपूर्ण घरभर तू धावत होता.
मग तुला शांत करता करता माझ्या किती नाकीनऊ आले होते काय सांगू तुला. आलोक म्हणतो, हाच तर फरक आहे. तेव्हा तू मला शांत करायचीस आणि आता तू मला ट्रिगर करते, जाणून बुजून मला राग कसा येईल यासाठी प्रयत्न करते. सुलक्षणा ही काय बोलावं तेच कळत नाही, गप्प बसते. आलोक तिला सांगत असतो काढा कसा बनवायचा, पण सुलक्षणाला काढा काही बनवता येत नाही. त्यामुळे आलोक हा 2 कप घेतो आणि सुलक्षणासाठी सुद्धा काढा कपामध्ये ओततो आणि सुलक्षणाजवळ हा काढा ठेवून देतो आणि तेथून जाता जाता थांबतो आणि म्हणतो, कसं आहे ना सुलक्षणा, आपल्या दोघांचं नातं हे कडवट आहे आणि ते कडवटच राहिलेलं बरं, त्यात गोडवा यायला नको. कारण कधीकधी कडवट गोष्टी याच आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. तसंच आपलं हे कडवट नाटच आपल्या दोघांसाठी चांगलं आहे, त्यामध्ये कोणताही गोडवा यायला नको आणि तो आणण्याचा विचार किंवा प्रयत्नही करू नकोस, असं म्हणून आलोक रागारागाने तेथून निघून जातो. सुलक्षणा त्याच्याकडे पाहतच राहते. सुलक्षणा हा काढ्याचा कप हातात घेते आणि म्हणते, आलोक, जरी आपलं नातं हे कडवट असलं ना, तरी आज तुझ्या डोळ्यामध्ये, तुझ्या वागण्यामध्ये माझ्याविषयी थोडीशी काळजी मला दिसली आणि लवकरच तो दिवस येईल जेव्हा आपलं हे नातं पुन्हा एकदा गोड होईल, अगदी तुझ्या लहानपणात होतं ना तसंच. आलोक, अशा क्षणांमध्ये मला तुझ्यातला रागीट माणूस नाही, तर तुझ्यातला प्रेमळ माणूस दिसतो. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक माणूस म्हणून तू किती चांगला आहे ते मला दिसतं. आणि जेव्हा प्राजक्ता आणि तुझं लग्न होईल तेव्हा प्राजक्ताला सुद्धा हळूहळू तुझ्यातला चांगला नवरा नक्की दिसून येईल आणि तीच तुझा हा तापटपणा, तुझा रागीटपणा कमी करून दाखवेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच प्राजक्ता आणि तुझं लग्न होण्यासाठी मी हे सगळं करतीये. कारण तुला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणारी कुणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे फक्त प्राजक्ता. प्राजक्ताच तुला बरं करू शकते. म्हणूनच मी तुझं आणि प्राजक्ताचं लग्न लावून देणार आहे, असा विचार सुलक्षणा करते. आणि इकडे प्राजक्ता ही भाग्याला विचारते, भाग्या, तू कधीच लग्न करणार नाही आहेस का? तर भाग्या तिला समजावून सांगते, प्राजू, कसं आहे ना, आपल्याकडे मुलगी जन्माला आली की मग लगेच तिच्या लग्नाची तयारी सुरू करतात. सरकारने एक वय ठरवून दिलंय, ते वय एकदा ओलांडलं गेलं की मग मुलीसाठी लग्नाची स्थळं पाहिली जातात. तिच्या मागे लग्न कर, लग्न कर, लग्न कर म्हणून लागलं जातं. एकदा का तिचं लग्न झालं मग तिच्या सासरची मंडळी मूल होऊ दे, मूल होऊ दे, मूल होऊ दे म्हणून तिच्या मागं लागतात. आणि एकदा का मूल झालं मग मग आयुष्यभर चूल आणि मूल, त्या बाईचं संपूर्ण आयुष्य त्या 4 भिंतीच्या आतच जातं आणि तिला आयुष्यभर फक्त आपलं घर, जबाबदाऱ्या, कुटुंब एवढंच सांभाळावं लागतं. तिचं स्वतःचं असं आयुष्य काही राहतच नाही. अशा कित्येक बायकांना मी माझ्या संस्थेमध्ये भेटते, ज्यांना आयुष्यभर फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलं गेलं. त्यांच्यात खूप ताकद होती काहीतरी करून दाखवण्याची, पण त्यांना काहीच करू दिलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी आता या गोष्टीच्या बाहेर पडावं. लग्न, चूल, मूल यापेक्षा मी माझं करिअर, माझं भविष्य या गोष्टीवर फोकस करावा असं मी ठरवलंय. म्हणून मी लग्न करायला नाही म्हणतेय. प्राजक्ता ही भाग्याला विचारते, भाग्या, असं नाहीये की एकदा का तुझं लग्न झालं मग तू करिअर करू शकणार नाही. जर एखाद्या मुलाने स्वतःहून तुला प्रपोज केलं किंवा मग त्या मुलाने कोणत्याही अपेक्षा न ठेवता तुझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव मांडला किंवा मग एखादा मुलगा मी पाहिला तुझ्यासाठी, तो अगदी योग्य असेल, तर तू लग्नाला हो म्हणशील का? प्राजक्ताचं हे बोलणं ऐकून भाग्याला आश्चर्यच वाटतं की प्राजक्ता तिला असं का सांगतीये, लग्नासाठी का म्हणवतीये आणि तिने आपल्यासाठी असा कोणता मुलगा पाहिला असेल, हाच विचार भाग्या करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. प्राजक्ता आणि भाग्या आता दोघेही लग्नाची स्वप्न पाहू लागले आहेत आणि वैद्यबुवांचं घरसुद्धा त्यांना परत मिळालंय एवढं मात्र नक्की. पण सुलक्षणा एवढ्यात हार मानणारी नाहीये, प्राजक्ताची अट मान्य करणारी नाहीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही सगुणाला सांगेल, सगुणा, प्राजक्ताचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसायला हवा, त्यामुळे मी जसं ठरवलंय तसंच व्हायला हवं, त्यात कोणतीही गडबड नको. आता सुलक्षणाने काय सांगितलंय सगुणाला हे पाहणं इंटरेस्टिंग असेल, कारण सुलक्षणाला
आरव आणि भाग्याचं लग्न मान्य नाही आहे, मग कदाचित ती लग्नपत्रिकेवरून काहीतरी मोठा गोंधळ घालू शकते असंच दिसतंय आणि तिने सगुणाला याबद्दलच सांगितलं आहे. फ्रेंड्स, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता भाग्याची पत्रिका घेऊन सूर्यवंशींच्या घरी येईल आणि मग प्राजक्ता सुलक्षणाला विचारेल, तुम्ही मला भाग्याची पत्रिका घेऊन यायला सांगितलं आहे, याचा अर्थ तुम्ही आरव सर आणि भाग्याच्या लग्नासाठी तयार आहात का? आणि त्याच वेळेस आरव तेथे येईल आणि सुलक्षणाला म्हणेल, हो प्राजक्ता, तुझी बहीण खूप चांगली मुलगी आहे, मग मला काय हरकत असेल आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नासाठी. आणि हे सगळं आरव ऐकणार, त्याला जबर धक्का बसेल. मग आता सुलक्षणा आणि प्राजक्ता आरवला काय उत्तर देतील हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.